गावात फिरतोय घालून बघाव खादी मानपान साऱ्या गावात मिळतोय हस्ती नाही ती साधी दिवसभर गावात फिरतोय घालून बघाव खादी नाद नाही भावाचा आपल्या नाद नाही भावाचा अरे एकच नंबर कार्य करता हायराव आपल्या गावाचा 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 पोरांना ना बघितलं पाहिजे इकडे मित्र नाही फुटले अजून आणि दारू पितात सगळ्यांना एक सोबत लाईनीचे सगळ्यांच्या घरी जाणार बोमला आजो इथं कसा आता डोक्यात ताप करणार हवा इकडे रे इथल्या इकडे इकडे पुढे पुढं काय बघत होतं चोरून तू रोज इथे नसतोस ना म्हणून बघत राहिलो मग चोरून बघतो का इथं बसू नाही शकत इथं येऊ नाही शकत असं कुठं म्हटलं शेठ तुमचंच गाव आहे ना हे सोय सोय झाली सोमनाथ कुठे आहे रे तो समजा दादा राहणार आहे जा बोलून आण त्याला काय एवढा लांब कुठे बोलवणार दादा हो दादा तुमच्याकडे फोन आहे की करा की फोन मी फोन विसरलोय की आयला विसरलोच रे अरे एकच नंबर कार्य करता हायराव आपल्या गावात कोणाचा फोन आला दिनकर हॅलो बोला ना दिनकर दादा सोमनाथराव कुठे आहेत काय नाही जरा चाललंय काम गाया वैताग देतात लाकडं लावतोय कांग्याला काय काम होतं का अर्जंट अर्जंट काम आहे आणि हा अन्नाला घेऊन या बरं दादा चालेल चालेल लवकर या हो ठीक आता हे याच काम काय असेल अर्जंट दगडू अण्णा कुठे शोधायचा चल सोमनाथ येतोय बरं का दगडानंतर यांचे ना शोधून काय बोलला नाही काय ना दादा काय मग जा शोध अण्णा रोज इथं असतो आता कुठं आहे काय माहित अरे यार हे पारावर म्हंटल आणि पारावर तर नाही काही गडबडलं का काय फोन लावतो हो दिनकर भाऊ अहो पारावर तर नाही तुम्ही मी पारावर आलो ना एवढ्या घाई घाईने आलो तर मग काय अण्णा काय चालू आहे गावात कशाचं काय आई बाप उन्हात मरमर काम करतेत आणि टाबर आपले एवढी एवढूशे हे उन्हात तिकडं बॉम्बट्या मारी फिरत येत काय चालायचंय अवघड आहे राव लय अवघड काय परिस्थिती आता काय हाय ते बरं आहे अण्णाने दोघं फिरवलं घुमात आणत तर जरा पावडर लावून येऊया काय जाता शेठ या या विठ्ठल भाऊ या काय म्हणताय मस्त काय चाललंय बाकी म्हणजे मी मजेत मजेत त्या कामाच्या साठी आलो ते काम राहीलच पावडर कुठे आहे दादाबा पावडर कुठे आहे ते घ्या तिथे ते घ्या विठ्ठल भाऊ कुठं नटून तटून आज दादा आणि त्या दिनकरांनी डोकं फिरवलंय ना दानाचं शोधत आहे मी का हो काय झालं काय करू तर काय करू काय जातं भाऊ दगडा आणायला बघितलं का कुठं
कोण दगडांना? होय. मग हे कोण आहेत? नाही नाही यामुळे दगडांना नाही हो. विठ्ठल मीचे दगडांना तुम्ही होय. हे काय केलं अण्णा? अण्णाला काय तू कचरा समजितो काय? नाही नाही अण्णा असं काही नाही हो. मग भारी दिसतोय भारी. हा बरं ते जाऊ द्या. कॉलर नाही त्या दिनकरांनी तुम्हाला पारावर बोलवले का? हो त्याने बोलवलं की तुम्ही चला लवकर नाही तर मला मारल. चल चल आलो चल. हा चला की. बस झालं जाता भाऊ खबर कावळे उडावळा कलर देत बस. चालायचं जाता म्हातार पण झालं. चल रे येतो. विठ्ठल चल. अण्णा येत जा अजून मधून आमच्या येत जाऊ. अरे नक्की भानगड काय? चल. काय हो गडबड? या थोडा विषय वेगळा तिकडे जाऊन बोलू आपण. काय झालं दिनकरराव एवढ्या घाईघाईत बोलवलं? काय नाही या ना या इकडे या. कारला का काय टेन्शन घेतोय? काय झालं तुला? काय नाही थांबा तुम्ही मी तुम्हाला सांगतो. काल रात्रीचा प्रकार जो घडलाय ते तुम्हाला माहितीये कानावर आलाय का? नाही सोमनाथराव काल तुम्ही होते ना माझ्यासोबत. हा काल पोरं तिकडे पार्टीला गेले होते. आज तिथं सकाळी मी माझी लायब्ररीसाठी चाललो होतो. मी एसटी सुटली माझी त्या पोरांना झोपल्याला बघून मी. काय तमाशा लावलाय त्या पोरांनी. मिसूर तर फुटलं नाही पोरांना. दारू प्यायला लागले. आणि मी तिथं गेल्यावर माझी इज्जत काढतात पोरं. त्या पोरांना ना अद्दल घडवावं लागणार आहे. काय सोमनाथराव कळतंय ना? ठीक आहे चाल. त्या पोरांना अद्दल घडवावं लागणार आहे. माझं चुकलं. रात्री मी तिथून जायला नको होतं. काय नाही चुकलं तुझं. मरू दे गारठ्यात मेले तर ते. कुठे तो इसल्या कोंडुळ? ते इसल्याला चरबी आहे. माझं कमाई काढतोय तो. तिच्या आईचं बांडगोळ मला भेटू दे. कुठे ती दुसऱ्याचे माप काढित होतो. आणा राहू द्या. मग आता आपण काय करायचं? काय करायचं नाही. तुझं किरणे आहे ना कॉलेज शिकतोय त्या. कमीत कमी त्याला तरी आपण बाहेर काढू. नाही त्याच्या बापालाच नाव सांगू. अण्णा त्याला बोलून घेऊ आपण. त्या बापाला नको सांगायला. नाही त्याचा बापच त्याला समजून सांगा. अण्णा, नको. नाही चला माझ्या माग. मारल ना त्याला. काय समजत आहे? चला राहू द्या. मागं. अहो अजून पण सांगतोय अण्णा जरा थांबा. थांब रे मी जास्त काही नाही. शामराव शामराव या अण्णा या. आज इकडे कशी काय? काय नाही तू थोडं बोलायचंय. या बसा. बसा तुम्हीच बसा. आम्ही बसतो असेच. चहा ठेव ग. हो तात्या चहा कुठं आता? चहा नको. शामराव तुमचं लक्ष कुठे? पूर्व जरा लक्ष द्या. काय झालं? किरण्याने काय केलं का? तात्या जरा धीराने काय घाबरवताय त्यांना? तू गप्प बस. नाही तर तुला फोडून काढीस. मी जातो. सोमनाथ बस बस. अण्णा गप बसा ना हो. बस. श्याम्या लक्ष कुठं आहे तुझं? पोरग दारू प्यायला लागलंय. तात्या किरण्याला आहे ना जरा समजून सांग. समजून काय? बांडगोळाला फोडून काढा. असं कसं समजून सांगा? तात्या त्याला मारू नका बसा. पोरगं वाया जाऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला. त्याला मारू नका. आम्ही तुम्हाला फक्त सांगायला आलो. चला काळजी घ्या. मारू नका त्याला. तात्या येतो. येतो बरं का तात्या. बाकी कालची पार्टी लय भारी होती ना. वायरमॅन तर बघितलं का? बोलतो सगळं पॉवर हाऊसला काय तू वायरमॅन पण लय बरोबर हारवतो. मग आता निवांत एकदम निवांत. विशाल सर काय सगळ्याला धंद्याला लावून गेले तुमच्या वाट लावून टाकली. अरे भाडका इथं सोमनाथ तो पण गेलता ना पार्टीला. त्या पोराला समजत आलं नाही.
समजवायला काय, तुमच्याबरोबर आलो आणि तिथं पोहोचलो. पण हे बघा, पैसे आहेत ना साहेबांनी कशासाठी दिलेले? पार्टी करायला. पार्टी करायचं माझ्या मनात होतं. ठीक आहे. पार्टीला मी काय घेऊन जाणार होतो? पोरांना जेवायला घेऊन जाणार होतो. तितक्यात विश्ल्या काय बोलला? चायचं कोंडोळ कुठे ते? अहो पण कुठे इसले? विश्ल्या काय आता भेटाना झालाय. विश्ल्या काय म्हणला? पैसे माझ्याकडे दे, मी खर्च केलाय, मी पोरांना पार्टी दे. मला वाटलं पोरांना खायला घेऊन जाईल. हा, तुमच्याकडून रात्री भेटलो ना, तुम्ही आले बघा उशिरा. बरोबर. हा, तिथून मी गेलो तर यांचं आधीच चालू झालेलं. दारूची पार्टी चालू झालेली दारूची पार्टी. काय अक्कल आहे का पोरांना? दारूची पार्टी आधीच चालू झाली. विठ्ठल होता माझ्या बरोबर. विठ्ठल नंतर माझ्या सोबत बसलेला ना. विठलाही पिला का मग? नाही, विठल्या नाही पिला. विठल्या माझ्या बाजूला दारू बिरू पिऊ नको रे. तर बसलेलो. आता यांना बोलावं तर काय बोलतील? अर्ध झालेलं आहे, आता बोलून काय फायदा? त्यामुळे मी माझा गप्प बसलो. झालं यांचं, मला वाटलं घरी जातील, मी गेलो निघून. पण हे दारू पिऊन लहान लहान पोरं आहेत त्याच्यामध्ये. मी चाललो होतो, मी माझ्या कामासाठी चाललो होतो आणि तिथं हे पोरांना दारू पिऊन झोपलेले दिसलेत. अरे हे पोरांना कॉलेज शिकायचं वय आहे. ते विसल्याला काय अक्कल आहे का? त्या विसल्याला चायचं कोंडोळ त्याचे कुठे ते इसले? नाही, त्याला एकदा भेटू द्या आपण, त्यालाही बघू आपण. 10 किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. पोरं आता कॉलेजला बरोबर बोलली. कॉलेजला जायचे पोरांचं बंद होईल आता. आता दारूचं व्यसन, नंतर दुसरं कुठलंही व्यसन लागतं ना पोरांना. हे आई वडिलांना पण त्रास आहे ना त्याचा. बिचारे आई वडील भट्टीवर कामाला जातात त्यांचे. पण किरण्याच्या वडिलांना आहे ना सांगून आपण चुकी केली का असं वाटायला लागलंय मला. नाही, सांगायला पाहिजेच होतं. त्याच्या कानावच घालायला पाहिजे. घरच्यांना पण कळणं गरजेचं होतं. नाही असं नाही, कळणं गरजेचं आहे. भले तुम्ही कष्ट करताय, पण तुमच्या कष्टाचं पोरं काय चीज करतायत आई वडिलांना पण कळणं गरजेचं आहे ना. बरोबर आहे. कारण की आई वडिलांचं काम आहे. पोरांना पोरं कोणाच्या संगतीला आहेत? आज संगतीमुळेच गेला ना पोरगा. नाही, आपली पोरं सगळी चांगलीच आहे हो. विश्ल्या काय वाईट नाही असं नाही, तोही चांगलाच आहे. फक्त कालचं चुकलं. त्यांनी ना पोरांना दारू प्यायला घेऊन नव्हतं बसायला पाहिजे. अरे पोरांचे वय आहेत का रे? फुकटची भेटली म्हणजे कोणी जायचं दारू प्यायला? फुकटची होती ना कालची दारू. अरे फुकटची दारू भेटल्यावर कोणी जात रे? विश्ल्याने काय पैसे दिले होते दारूसाठी? समजले तू किरण्याचा बाप काय गेला? हो अण्णा, काही काय बोलता? काय झालं? त्याला लय मारते ते. कोणाला? किरण्याला. तुम्हाला बोललेलो ना नका सांगू त्याला. आता मारलं ना. चल लवकर. दारू प्यायला पाहिजे तुला? दारू प्यायला पाहिजे बस साईडला. सोडा मला. तात्या तुम्हाला सांगितलं होतं, तात्या मारू नका, समजावं त्याला सांगितलं होतं. का आपण बसून बोलू. बसून चला बसून बोलू. जाऊ द्या. तात्या मारू ना. तू इकडे बस. बसून बोलू आपण. बसून बोलू. बसून बोलू आपण. नाही, मारायची हौस सांगायची. तात्या मारून प्रश्न मिटत असतात का तात्या? शामराव एवढं मारत असते का पोराला? तुम्हीच लय वर थोबाड करून मगाशी बोलत होते मार त्याला. तात्या पोराला ना मित्र म्हणून समजावं, तो समजेल. आणि किरण्या, काल जर मी आलो असतो ना तिकडं, तुला कालच फोडून काढलं असतं. अरे कॉलेज शिकत होतास रे, जातोस का नाही कॉलेजला? जातोस ना? आता मला माफ करा, परत हात न लावणार दारू. सॉरी. त्या विसल्याने पोराला कामाला लावलं. खरं भांडगोळ तर ते झाली ना. पोराला चुका कळल्यात ना. तात्या काळजी घ्या, आमचंही लक्ष आहे पोरांकडे. काळजी घेतला आहेत आम्ही सोबत. येऊ का मी? फक्त काळजी घ्या. चला येतो आम्ही.